सनस्क्रीन लावले कोणासाठी? उन्हासाठी. गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पगार झाला का? पगार झाला का? पैशाची कमीच नाही भावा आयुष्यात. हा काय? थँक्यू. स्पॉन्सर करतोय नाशिकची ट्रिप. तुला मी डोंबिवली सोडतो रस्त्यात. किती झालं पेट्रोल? 109.5 110. मग दूर निघतोय नको त्या ठिकाणून. तर असं दिसतोय की पुण्यावरून 20 लाख चोरून आले. तर आम्हाला इकडे VIP ट्रीटमेंट भेटते. आमच्या पुढे एक पोलीसची गाडी आहे आणि मागे एक पोलीसची गाडी आहे. काय राजेश काय स्पेशालिटी? अरे विषय असं झाला की मला कळलं की आपण दोघं गाड्यांच्या मध्ये नाही चालवू शकत. मग म्हटलं आता दोघं गाड्यांच्या मध्येच चालवायची. त्याला कसं तरी ओव्हरटेक केला मागच्या क्रिस्टावाल्याला. त्याने लय हॉर्न दिले, लय लाईट बीट दिले, पण नाही ऐकला आम्ही. त्याच्यामुळे आता चाललंय बघू, जिथे तो थांबेल आम्हाला कान पडवेल तेव्हा बघू. ट्रीटमेंट आम्हाला नाशिक पर्यंत भेटली तर लय बरं वाटलं. नाही मला नाही बरं वाटणार. गोळ्या घेतल्यावर हर्षल अजून करायला लागतो. तो म्हातार सदा असं रे. अरे नुसतं ही करत होता. हा मला बोलतो तू पण असता इकडे बघून. मग असलो. अरे एक काका आहे ना त्या असं ट्रेन मध्ये असं झोपलो. राजेश हा छोट्या मम्मीला किंवा मोठ्या मम्मीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? नाही आमच्याकडे कन्सेप्ट नाही रे छोटे. छोटी मम्मी म्हणजे मिनिमम आणि मोठी मम्मी म्हणजे मॅक्सिमम. नाईस. ऐकून त्याचा जोक ऐकून मला मनच नाही झालं टर्न टाकायचं. ठोक बाबा येऊन. हे चांगलं होतं पण राजेश. नाही नाही गेला बघ त्या साईडला गेला. 6 पॅक दाखव का? नाही माहिती. एका शब्दाने पूर्ण व्हिडिओ चालला होता. पाहिजे कंटेंट पाहिजे. ती बघ असेल एकदम स्पीडने. टर्न नसेल बसला. केवढ्या आतमध्ये गेलाय भाई. City आहे bro. हा बघ ना गाडीवर अजून हे पण नाही झालंय काही. हॉटेल समोर पोचल्या मस्त अशी आम्हाला पार्किंग भेटलेली आहे. इथे नाही बोलला का लावायला? नाही ना मग अशीच जाऊ. ऑर्डर 2 रगडा पॅटीस, 1 बेल आणि तिघच होत. मला खरंच वाटतं मी हर्षलच्या लग्नात आलोय. कुठे आलोय राजेश? आपण आलोय दिंडोईला स्वामी समर्थांच्या केंद्रात, सेवा केंद्रात. कुठला फ्लेवर आहे? छान आहे. मस्ट विजिट. काय शॉपचं नाव? समृद्ध ज्यूस सेंटर. येस. कसबे वणीमध्ये थांबलोय नाश्त्यासाठी. मिसळ खातोय. बघू नाशिकची मिसळ कशी लागते. कुठे सोडायचं नाही. हा काय कचकरा करा खूप गरम नाही. कचकरा करा खूप. नको रे हर्षल, लोक काय समजतील. 220 हा.
कसा वाटला व्ह्यू? वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल व्ह्यूज. म्हणजे गाडी चालवायला इतकी मजा आली ना या व्ह्यू मध्ये. असं ढग समोरनं जात होते अशा आमच्या गाडीत येत होते. गाडीत येत होते. ओम्या बोलतो गाडीत घेऊन जायचे काय ढग डोंबिवलीला. कसं वाटलं दर्शन? दर्शन मग खूप छान वाटलं. खूप पवित्र जागा वाटली सप्तशृंगी घाट. आणि व्यवस्था खूप छान आहे. लोक आहे, नम्र लोक आहेत, काही विषय नाही. येणारे लोक नम्र नाहीत पण. इकडे बघ बस.